नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता 6:30 वाजलेत सकाळचे. आपण जाणार आहे जिमला. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आहे मी. आणि नाही, जिमला नाही, जिमला तर 8-8:30 वाजता जातोय. आधी आपण जाऊ श्री इडली ग्रह, तिथं जाऊ आणि थोडी बक्षुदी करू आणि भेटू श्रीवर. तर भावांनो, आता आपण श्रीवरून निघालोय, जिमला जायलोय. पण जिमला जायच्या आधी त्या सुम्याला आणायला जायचंय. ते शिवाजी महाराज चौकात येऊन थांबलंय आणि आपल्याला जाऊन आणायचं. त्यांचं कसं असते माहित आहे का, उग राजा असल्यावर नेहमीलाच नाटकं करते तुग तरच येताव जिमला, असं असतंय त्याचं. पण चौकात ना आणायला न्यायला म्हणतंय. चालायचं तर लय कंटाळा आहे त्याला, लय कंटाळा. म्हणजे आता 100 मीटर बी अंतर नसेल बरं का जिम ते शिवाजी महाराज चौक. 100 मीटरच आहे म्हणा. पण कसं आहे माहित आहे का, हे उग त्याच्या अंगात मस्ती आहे, नेहिलाच म्हणून तरच येतो मी. आता बघा तुम्हाला दाखवतो. भाऊ फोन बघत हळू कानात इयरफोन टाकून चालत येते रस्त्यावर. इथं बघा, हे आलं बघा इथं. माणूस असा आहे ना, हातात फोन रील बघत उग निवांत चौकानं चालत येतं. ह्याला दुसऱ्याचं काय घेणं देणंच नाही. दुसऱ्याला उशीर व्हायलाय, जिमला कधी येतो आपण, काय नाही, आरामात येतोय वगैरे. फोन ठेवा हातात ना खाली जरा. हा, फोन ठेवून ला हातात ना. जिमला जायचं उशीर व्हायला, अरे उशीर व्हायला जायचं का जिमला? तर नमस्कार मित्रांनो, आता पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आमच्या जिमचा ब्लॉग पडणार आहे. या ठिकाणी माझा ड्रायव्हर चैतन्य मोरे गाडी चालवत आहे आणि आम्ही मला काल जरा इंजुरी झाली होती, त्याच्यामुळे आज मला जरा लाईट वर्कआउट करावं लागणार आहे असं सांगितलं होतं मी चैतन्यला. असं चैतन्याला सांगितलं होतं, तरी मी माय घाल्याने आजच ब्लॉग शूट करायचं ठरवलंय. हे बघा माझ्या हाताला लागलंय, या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. ढोलची प्रॅक्टिस करत असताना लाल झाले. मेडिकलवर घे जरा, बँडेज घ्यायचं आहे चैतन्य. हे बघा मित्रांनो, ही आमची जिम आहे, द वन अँड ओनली हाय क्लास जिम. इथं तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता, पण आम्हाला काय प्रमोशनचे पैसे दिले नाहीत, म्हणून तुम्ही घेऊ नका. होय, बरोबर आहे का नाही? जोपर्यंत प्रमोशनचे पैसे नाही तोपर्यंत जिमला मेंबरशिप घेऊ नका. आणि ह्या ठिकाणी आमचे प्राईम पार्टनर श्री विकी दफक आलेले आहेत. दफक विकी बी म्हणू शकतो आपण ह्यांना. ह्यांचं पण अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पण युट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही ह्यांना बी सबस्क्राईब करू शकता. तुमच्या युट्यूब चॅनल बद्दल सांगा जरा. आपला पण युट्यूब चॅनल आहे द फक विकी. हे टाक आयडी. DH द नाही, DAFAQ. आता आपण इथं मेन्शन करतोच डिस्क्रिप्शन मध्ये, तर एकदा त्याला पण विजिट करा. तर सुमित डाएट करतोय स्ट्रिक्ट एकदम. प्री वर्कआउट मील आहे का ही तुझं? हाय फायबर्स ओनली पकडी. बिफोर वर्कआउट. तू काय खाऊन आलास? काय नाही, काकडीच खायला दूध पिलो. सकाळी सकाळी मम्मीचा शिवाय पप्पाला मार खाऊन येते कुठं. म्युझिक. ऐकू ना त्याचं, दूध पिऊन आलो मी. काकडी बिफोर वर्कआउट. पकडी द सिक्रेट ऑफ आर एनर्जी. हा, आता थोड्या वेळात पायनॅपल येते. पायनॅपलच्या ही घेऊ, मजा घेऊ जरा. ह्या ठिकाणी आपली ब्लॅक कॉफी बी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ह्या ठिकाणी आपले हाय क्लास जिमचे हाय क्लास ट्रेनर
अक्षय भैया मोहिते. ब्लॅक कॉफी पिऊन आता आम्ही करणार आहोत ब्लॅक कॉफी पी के हम करने वाले है अभी चेस्ट का वर्कआउट. आणि आज जरा फूड कॉस्ट बंद आहे त्याच्यामुळे ह्याच्यानं ॲडजस्ट करत आहोत आम्ही. पण मला काय पण म्हणून हळू बोलावं लागत आहे मला. तर अक्षय भैया काही तर म्हणालेत आपल्याला. प्री वर्कआउट मध्ये अंडे खात जा, 3 व्हाईट 2 येलो. तर श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे आम्ही पक्के श्रावण पाळत आहोत. त्याच्यामुळे अशा घासपुसीनं काम चालत आहे गाईज. नाहीतर रोज 5 अंडे 2 विथ येल्लो आणि 3 विदाऊट येल्लो असा कार्यक्रम असायचा. चैतन्य तर डायरेक्ट 10-15 खायचा पण एका टाइमला. पण आता कसं ककडी अंडे द्यायचं बंद केली आहे. या ठिकाणी जोक झालेला आहे गाईज. तर अशा प्रकारे प्री वर्कआउट मील सक्सेसफुल झालेली आहे. कॉफी पिऊन आता करणार आहोत चेस्टचा वर्कआउट. हे माऊली आंबेजोगाईकर असं काही तर नाव आहे हॉटेलचं. इथं प्री वर्कआउट घेतलेलं आहे आम्ही. नेटला टाकलं पण विषय कसं झालाय माहितीये का, आम्ही तिथं जात नाहीत रोज. हो का, हे आमच्या जिमच्या खालचं कुत्र, ह्याचं नाव काय तर आहे. ह्याचं नाव काय? ब्रुनो. ब्रुनो खाते ब्रुनो बी. अरे राहू दे ना, जरा लागतंय ना. आणि ह्या ठिकाणी फूड कॉस्ट बंद असल्यामुळं तिथं जावं लागलं. नाही तर आमच्या रोजचं ठिकाणी हे आहे बघा, नंबर 1 होता तिथं. ब्रुनो घालून चैतन्य डब्बा बंद करताना ह्या ठिकाणी. तर आमची लिफ्ट आलेली आहे. लिफ्टमध्ये जरा सिग्नल नसतंय त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटू वरी गेल्यानंतर. जिम आहे. चैतन्याचा फोटो बघा आता. काय सोड ना, सोड ना. अरे मला लावू दे ना बोट आता. या ठिकाणी आमची चेंजिंग रूम. इथं चिंकी भांडी वर्कआउट करतो. वर्कआउट नाही करत, चेंज करतात कपडे वगैरे. इथं बसून ते आता गाणं मस्ती करताय. चिंकी भांडी वर्कआउट करायला. काय काय चंकी भांडी हे वर्कआउट बघा, चेक करायचं. आमच्या जिमचे चंकी पांडे येते. आणि ही सगळ्यात मोठे बॉडी बिल्डर आमच्या जिमचे. भेटूयात आता डायरेक्ट कपडे चेंज करून दुसऱ्या क्लिपमध्ये. बाय बाय. जिमचं कार्डिओ सेक्शन आहे आणि बाल्कनी नंबर 1 व्ह्यू येता येईल ना. हे आपले स्मित भैया ड्रग्स घेता येईल तिथं. ठाकूर सर तुमच्या जिमचे ट्रेनर. ड्रग्स घेतस का? काय ते? ठाकूर सरनं प्रिस्क्राईब केले ड्रग्स आम्हाला. काय ठाकूर सरनं प्रिस्क्राईब केले ड्रग्स. हो का? ग्रीन ड्रग्स आहे का? कोणता आहे? DA कशी आहे? डी आहे वाटतं. कुठला D3? सुमित भैया बँडेज का बरं लागले जरा. काय झालं? एक तर तुम्हाला ते अँगल जमना गेलंय कॅमेराचा. वाका झाला. का बरं घ्यायला बँडेज? काय झालं? इंजुरी झाल्या काही ते कसं आहे, जरा जोश मध्ये जरा काम स्किल लागले ते पूर्ण घुसले. त्याच्यामुळे आता बँडेज लावते. डेडिकेशन बघायला लागतं माझ्या जिमसाठी. समोर घे जरा, आवाज येतो काय म्हणजे डेडिकेशन बघायला लागतं माझ्या जिमसाठी किती आहे. डेडिकेशन काय नाही, उगं फुकटमध्ये ढोल वाजवायला गेलंय काल. फुकटमध्ये? येत नाही काय नाही. फुकटमध्ये? ढोल वाजवायला येत नाही काय नाही. थाप मारले स्टीलच्या ह्याच्यावर ढोलच्या. झालं का नाही लाल भडक हात आता? काय काही जणांच्या घरचेच अलाव करण्यात आले होता लोकांना. काय काही जणांच्या घरचे अलाव करण्यात आले ढोल वाजवायला म्हणून असलं व्हिडिओ मध्ये म्हणतात फुकटमध्ये. पण डेडिकेशन बघायलाच का चेस्ट द्यायचे त्यासाठी एवढं डेडिकेशन. काय डेडिकेशन नाही, हे ब्लॉग मध्ये यायचंय म्हणून. हा. अशा प्रकारे आपण थंबला हे लावून सुद्धा वर्कआउट करणार आहोत. काय लावून?
जर लेग डे असला असता का तर हाताला लागला असतं तरी मी घरी बसलो असतो. त्याच्यामुळं आलेलो आहे गाईज. तर अशा प्रकारे आमच्या हे क्लायंटचं व्यवस्थित इथं काहीच दिसत एक गोष्ट म्हणताय ना. एक गोष्ट हाँ भाई, एक पोज तो बनता है, एक पोज तो बनता है. हाँ आला का? चला. हे बघा विकी सर ह्या ठिकाणी आमचे ड्रग्स घेत आहेत. वास बघून त्याच्या विकी सर ड्रग्स घेताना तुम्हाला कसं वाटत आहे? एकदम भारी. अरे तसं घ्यायचं नसतंय. असं डायरेक्ट टाकायचं असतं एकदम. कार्ड 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 देऊ का डायरेक्ट? असं डायरेक्ट असं एकदम. आज जरा विकी सर फॉर्म मध्ये नाही तर डायरेक्ट स्नॉट केले असते कार्ड मध्ये टाकून. असं अशी लाईन बनवली असते इथं. हो विकी सर. चला आता वर्कआउट झाले तुम्हाला असं ड्रग्स घेत किती? ड्रग्सचा काही इफेक्ट यायलाय का बॉडीमध्ये? असं म्हणजे एक शिप चैतन्याला बी द्या. चैतन्याला जरा इरेक्टाईल डिस्फंक्शन झाले. तुमचं इरेक्टाईल डिस्फंक्शन नीट होतं बघायचं ना चैतन्य. जाऊ दे, आपल्या ऑडियन्स एवढी मॅच्युअर नाहीत, त्यांना कळणार नाही काय झाले ते. करा करा. मला काय म्हणत होता? मला काय म्हणत होता? जुडिओ मधनं घेतलाय त्याने आधी डिमांडच्या हौदात न उचललास की रे. ही डिमांडच्या हौदात न उचललास की. हा कसं? होय, वॉर्मअप सेटला पंप येतोय तुमचा. तर गाईज आता चेस्टचा वर्कआउट स्टार्ट केलेला आहे. पहिला सेट सुमित घेतो. इकडं मंगेश सर. सुमित पहिने पण दाखव. पहिने इकडं दाखव. तर पहिला सेट स्टार्ट केलेला आहे. हा सेट चालू केलाय सुमितनं. पायनॅपल आहे. असा कॅमेरा माझा चेंजच होत नाही. कसं काय? नाही का? आहे. पहिला सेट 25 चालू आहे. 15 आणि 10 सुमित भैयानं घेतलाय. येतोय आवाज बरोबर येतोय. एक सेट आधी झालेला आहे 15,000. पहिला सेट बघा. परत ड्रग्स घेत आहेत ह्या ठिकाणी ह्यांनी. तर कधी पण पहिला सेट जे आहे ते हाय वेटने घ्यायचा. म्हणजे तुमचा जो PR आहे तो हिट करायचा. त्याच्यानंतर स्ट्रेंथ कमी होत असते. सो पहिला सेटच आम्ही 25 kgs घेत आहोत. 25 ना. आणि ह्या ठिकाणी आमच्या जिमचे दुसरे ट्रेनर मंगेश सर हाय करा ब्लॉग मध्ये जरा. तर आता विकी सर त्यांचा सेट घेत आहेत. विकी सर लेट्स गो. नाईस नाईस. पाहू शकतो आमच्या ब्लॉगमधून तुम्हाला जिमच्या टिप्स अँड ट्रिक्स पण भेटणार आहेत. सरने पहा कसा आर्क बनवलेला आहे इथं चेस्टच्या तिथं. कधी पण डिक्लाइंड चेस्ट प्रेस मारताना पाठी आणि शोल्डरमध्ये आर्क असला पाहिजे गाईज. हेड पोझिशन वर पाहिजे, चेस्ट आउट. फॉर्म बघा विकी सरांचा. ह्या प्रकारे ह्या वर्कआउटला आपल्याला परफॉर्म करायचा आहे. आय होप साऊंड क्वालिटी चांगली येत असेल. कम ऑन. आता गाईज या ठिकाणी चैतन्य आता वर्कआउट करत आहे. चैतन्याची क्लिप दाखवतो. चैतन्य, तुला जर तुझी इज्जत वाचवायची असेल तर सगळे सेट आता प्रॉपर मारावं लागतील विदाऊट कोणाच्या सपोर्टचे.
बघा गाईज पहिल्या सेटला कसा कणत आहे हा. 7च रेप्स मारून ह्या ठिकाणी थांबवले. 15 मारले. मोजलेत गाईज आम्ही. 10 प्लेट लावायलेत अजून. आता बघूया जातंय का, जात असतंय. चला सुमित सर. सपोर्ट. ओके. सेम एक्सरसाइज. टेक्सास 21चा टी शर्ट घालून ह्या ठिकाणी विकी द फक. ID परत येईल तुमच्या स्क्रीनवर, फॉलो करा. ही कसं बघा की कसा चालू करणार आणि म्हणणार तुम्ही रिस्क मारले. गमजा बघा ना कसा टाकले, जसं की जिम मध्ये काम करते है ना. तेच ते नॅपकिन कसं टाकले बघा की जसं की मशीन साफ करायला ठेवले ह्याला. चैतन्य मोरे द नॅपकिन बॉय. चैतन्य परत आता रेप्स मारायला आलेले आहेत. आता बघूयात ना कसे पाणी निघतं ह्यांचं. किती किलो आहे? 15, 20 आणि 25, 45, 45. नाही 35, 70 kg. आता कसं पाणी निघतं चैतन्याचं बघा काही फक्त. तिकडून आमचे पायनॅपल बी आलेले आहेत. पोज करा जरा. ते कोरियन दिसायला. हा कोरियन पायनॅपल दिसत आहेत आज. हाताला ह्यांच्या काहीतरी लागलेलं आहे. इथं बघा कसं पाणी निघायले. हा झूट बोल रहा. हीच असतात लोक काही ज्यांनी सेट्स मध्ये कमी रेप्स मारून सिटिंग करतात. सहाला सपोर्ट घेतलेला आहे ह्या ठिकाणी भाऊने. मागा आमचा मॅम. किती मारलो सर आता? गमजा उचल तुझा. 5 किलोच्या प्लेट अजून ऍड केलं. आता किती झालं वेट? 15, 40. ओके. 40, 40. जोरात बोल. आता मला भीती वाटायली काय की आता 80 kg माझंच पाणी निघू नये. पण काही ठिकाणी आमची विकी आहे ओके. चला हा जातंय. हा. एक लास्ट. ओके. आता विकी द फकचा सेट चालू आहे. चला सर. हा एक. हा हा 10. अजून 2, 11. हा 12. अजून एक. हा ओके. गाईज 30 किलो पेक्षा हलका 40 किलो आहे जिम मध्ये. काय माहिती प्लेटमध्ये वेट काय तर ती फेक प्लेटचा काय तर विषय असेल काय. पण ही वाला सेट जरा इझी झाला. लोअर चेस्टवर पूर्ण जोर आलेला आहे. जरा आता मला मारू द्या. जातंय का बोल. तर आता चैतन्य मोरे सेट मारणार आहे. भेटूया आता पुढच्या क्लिपमध्ये. अशा प्रकारे आता ह्या वर्कआउट चैतन्य मोरे आणि त्यांच्यासोबत आमचे ट्रेनर विकी सर कसे कणायलेत पहिल्या सेटला. पहिल्याच रेपला जाते का तू. त्याच्यासाठी सत्तू खायचं. 1 and only सत्तू पावर. विकी सर 1 and only सत्तू पावर. प्रोटीन बिटीन में कुछ नहीं रखा है गाइस. सिर्फ और सिर्फ सत्तू खाया कीजिए.
मग सर तुम्हाला काय वाटतं, प्रोटीन मध्ये जास्त पॉवर आहे का सत्तू मध्ये जास्त पॉवर आहे? या ठिकाणी अखिल भारतीय नितीश सोनी फॅन क्लब. तर मित्रांनो, प्रोटीन अजिबात घेऊ नका, सत्तू घ्या. सत्तू मध्ये एवढी पॉवर आहे. हे बघा चैतन्य सांगा. निस्ती सत्तू पॉवर आहे, निस्ती सत्तू पॉवर. हा, आपण काय करतो माहित आहे, ट्रेनर विदाउट सपोर्ट मारतात बघा ही वाला सेट. आता विकी सर आहेत, त्यांचे पण सर आहेत ते बघा. अर्जुन सर 35ची स्ट्रेंथ आहे रवाची, 40 जात नाही, कळाला का? शांत बसा सर. 5 रेप तरी गेलेत 35चे. नाईस नाईस नाईस. किती रेप झाले? 8. हा, 9. कम ऑन. लास्ट 3. 10. लास्ट 2. लास्ट. नाईस नाईस. बस करा. मंगेश सरांनी सपोर्ट दिलेला आहे या ठिकाणी. ए कॅमेरा माईक दे ना त्यांना. काय बोलतो मी आता, बोला काय तर ब्लॉग मध्ये 2 शब्द. हा, जर असलं कोणतं काहीतरी करावं लागतं. तर माग बघत असाल लातूर फूड ब्लॉगर बी आहेत आमच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉगरला पण घ्या थोडं. ब्लॉगरला दिसू द्या. काफ मारत आहेत या ठिकाणी. आमची जिम लय फेमस आहे गाईज, लय फेमस आहे. वन अँड ओनली विकी सर मुळे. लातूर फूड ब्लॉगर ब्लॉग मध्ये काय तर बोलू. हा. अरे भैया देखिए ये रहा 7 करोड़ का सवाल भैया ने. या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही आपली हाय क्लास जिम किती फेमस आहे. मोठे मोठे लोक लातूरचे इथे येत आहेत. नाव काय तुमचं सर जरा? तुमचं नाव काय सर? नेक्स्ट वर्कआउट असणार आहे केबल. किती आहेत set अजून? केबल्स. एक लास्ट. असते केबल. आपला नेक्स्ट सेट असणार आहे आता डिक्लाइन केबल पुलोवर. तर भेटूयात नवीन वर्कआउट मध्ये. विकी दफक, सॉरी दफक विकी. दोन्ही एकच असतं. FUCK नाही ती. फॉर्म बघा फक्त तुम्ही, फॉर्म बघा, माणसाचा फॉर्म बघा. आणि हे आमचे नल्ले ब्लॉगर. अरे माझ्या नंतर म्हणला तू आहेस. झालं का केलास का लहान लेकरांनी? हा, केलं. तूच असतंय, जे म्हणते तीच असतंय. ती बी म्हण आता, म्हण ना. मन जे म्हणते तीच असते म्हण. कसं आहे माहित आहे का, गबल डिस्टर्ब करू नको. तर गाईज फर्स्ट सेट. लय लाईट चालले. वेट वाढवतो जरा. वाढवा. हा, handsome boy, handsomest boy of the gym. कमेंट करा जर तुम्हाला खोटं वाटत असेल. काय शिवाय बी दिलं तर आमच्या कमेंट वाढणार आहे, काही विषय होणार नाही तेवढा. अँड सेकंड मोस्ट हँडसमेस्ट बॉय इन द जिम विकी दफक. आणि ही थर्ड मोस्ट गे मॅन ऑफ द जिम चैतन्य मोरे. कसं वर्कआउट करताना मी माईक लावलं रे. बघितलं का पहिल्या सेटला इथं बी सपोर्ट लागते चैतन्य मोरेला. सोड रे. ही बघा, ही कसं आहे उगं. जाऊ द्या आता, स्वतःची तारीफ काय करू. विकी दफक बघितलं का कसं पोजिंग करायला तिकडं. पोजिंग बाय दफक विकी. 14. 7 झाले तर 14 म्हणले बघा. आता बघितलं असतं की कोण असते काही 25 होत असले की कॅमेरा बंद करायचा आपल्या हातात जर कॅमेरा असला तर. सुमित भैयाचा सेट आता कितीने लावलंय? हो सर. वेट किती आहे? प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिंग. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिंग 5 kg वाढवलं. म्हणलं तर प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिंग. हे भारी. चला करा.
हा करा. लक्ष कळालं असेल का बरं फॉर्म मारायला लागले, पण जाऊ दे. हळूहळू बोल नको, मला आवाज ऐकू येणार. जरा जरा हे जरा काय बोललं की बघा हळूहळू कॉलरला लावून ठेवा. असलं जाय बायकावानी हळूहळू बोलते, नंतर मला एडिटिंगच्या वेळेस कट करावं लागतं ती. हा कट होणार नाही यातलं, काय काय काहीच कट होणार नाही. बरं बरं सेट मारा. मी काय म्हणालो, टाइमचा अभाव आहे आपल्याकडे, जरा दुसरा वर्कआउट घेऊत का म्हणालो मी. हे काय असल्यांच्या नादी कशाला लागायचं म्हणालो मी. इन्क्लाइन डंबल प्रेस मारू, डंबल प्रेसच्या जागेवर बारबेल प्रेस मारू इन्क्लाइन मध्ये. ठीक आहे चालतंय. हेवी मध्ये मारूयात. चैतन्य मोरे, मिठ्ठू डॉन. मिठ्ठू डॉनला आजकाल काहीच बोलायचं सूचना गेले, कारण आता तो फक्त वर्कआउट मध्ये गुंग झालेला आहे. अरे बाबू वर्कआउट मध्ये फोकस. पाठीमागणं अजून सर आता तर सपोर्ट बी मागणं गेलाय, कारण की वेटच बघा की तुम्ही किती लावले. तेवढ्यालाच केला वेट बघू दे रे, वेट बघू दे. पण तेवढ्यालाच केला. 15 किलोने केला तुम्ही. नाही लास्ट तर वाटली पाहिजे. आणि दोन फिट बॉईज टेक्सास 15 नाही टेक्सास 21 आणि व्हाईट कलरच्या टी शर्ट मध्ये. जर फॉर्म शिकायचा असेल तर विकी सरांकडून शिकायचा. कसं मारत आहेत बघा त्यांनी, ते त्यांचं एकदम स्वॅग बघा एकदम तोंडावरचा. हे खूंकार दिसतात वर्कआउट करताना. अशाच प्रकारचे वर्कआउटचे व्हिडिओ पाहण्यासाठी परत एकदा सांगतोय, सबस्क्राईब टू द फक विकी द फक एकच आहे. युट्यूबवरती एकच चॅनल आहे, सर्च करा, फॉलो करा, पाहिजे सगळं करा सगळं. तुम्ही ट्रायपॉड घेऊन ट्रायपॉडला माहिती आहे की सगळे ट्रायपॉड वगैरे घेऊन चॅनलचं लिंक सांगा, आम्ही फॉलो करायला सांगतो. आपलं चॅनल नाही, आपलं इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्राम पेज आहे काय? आपलं इंस्टाग्राम पेज tenacious.36. ओके गाईज, त्यांना फॉलो नाही केलं तरी बी चालते. बड़ा हरामी हो बेटा. तर गाईज हाय क्लास जिमचे मॅनेजर आपले कर्मेंद्र सर. रेस हे काय फ्लाय काय मारायचं साईड लॅटरल रेस. तर सर काय तर बोला. मॅनेजर आहेत. मी इथे 1 वर्षापासून कार्यरत आहे आणि आपली ही जिम आहे सध्या लातूरमधली टॉपची जिम आहे. जिमचा ॲम्बियन्स बघा. आणि यस, आपल्याकडे करंटली 500+ ॲक्टिव्ह क्लायंट्स आहेत आणि वेल व्हेंटिलेटेड एरिया आहे. मेंटेनन्स टाईम टू टाईम होतं, त्यामुळे कुठल्याही क्लायंटची काही कसली तक्रार नाही आहे. जिम कमरसाठी तुम्हाला आणि जर कोणाला पर्सनल ट्रेनिंग हवी असेल तर हाय क्लास जिमला येऊ शकता. कर्मेंद्र सरांची भेट घ्या अवश्य. सर इंस्टाग्राम आहे तुमचं? नाही, माझं इंस्टाग्राम. तर हाय क्लास जिमला व्हिजिट करा. B2B कॉम्प्लेक्स ना सर, देशी केंद्र शाळेच्या जवळ इंस्टाग्राम आहे. सरांकडे येऊ शकता डायरेक्ट. थँक्यू.